नाशिक जिल्ह्यामध्ये तालुक्याचे ठिकाण असलेल्या चांदवड शहरामध्ये राधाकृष्ण वस्ती आहे। या ठिकाणी कान मंडाळे शिवारात कैलास कचरू गवळी हे आपली बायको कांता, मुलगा अभिजित, मुलगी श्रद्धा आणि वडील कचरू नामदेव गवळी यांच्या समवेत राहतात। शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांना आणखी एक मुलगी असून तिचे नाव पूजा आहे। तिचे लग्न 22 मे 2023 रोजी वडगाव तालुका चांदवड या गावात राहणारा वैभव मोहनदास आहेर याच्यासोबत धोंडंबे गावात लावून देण्यात आला होता। त्याप्रमाणे पूजा ही सासरी वडगाव पंगू गावात नांदायला गेली होती। लग्नानंतर पहिले 3-4 महिने पूजाला तिच्या सासरच्या लोकांनी चांगले वागवले, पण त्यानंतर ते तिला त्रास देऊ लागले। तिच्या सासरी नवरा वैभव मोहनदास आहेर, सासरा मोहनदास नारायण आहेर, सासू राजूबाई उर्फ लताबाई मोहनदास आहेर, दीर मोहनदास आहेर आणि जाऊ रुपाली आहेर अशी सर्व मंडळी होती। या सर्व लोकांनी पूजाला छळायला सुरुवात केली। तेव्हा तिने वेळोवेळी होणाऱ्या त्रासाची माहिती माहेरच्या लोकांना दिली। माहेरचे लोक तिला म्हणले, आता कळ काढ, पुढे चांगले वागवतील असा धीर देऊन तिची समजूत काढली। पूजा माहेरी आल्यावर आपली लहान बहीण श्रद्धाला सांगत होती की मला चांगल्या ठिकाणी दिले नाही, तुला तरी चांगले स्थळ पाहून घे, नाहीतर तू लग्न करू नको। लग्न झाल्यावर आपण सुखाचा संसार करू अशी तिला अपेक्षा होती, मात्र तिचा अपेक्षाभंग झाला होता। सासरी होणाऱ्या भयानक त्रासामुळे ती खूप व्यथित झाली होती, त्यामुळे ती आपल्या बहिणीला तसा सल्ला देत असायची। सासरच्यांनी पूजाच्या मागे लकडा लावला की आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्यासाठी तू माहेरून 2 लाख रुपये घेऊन ये। ती माहेरून 2 लाख रुपये आणत नाही म्हणून सर्वांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली। पूजाने ही माहिती माहेरी सांगितल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये तिला त्रास होऊ नये म्हणून तिच्या वडिलांनी कांदे विकून त्यांनी 2 लाख रुपये दिले। तेव्हा कुठे सासरची मंडळी शांत झाली। काही दिवसानंतर पूजाचा नवरा वैभव हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मोबाईल फोन चेक करू लागला। काहीतरी कुरापत काढून व संशय घेऊन तिला मारहाण करू लागला। पूजाने या घटनेची माहिती माहेरी वडील, भाऊ, मामा आदींना दिली। तेव्हा ते पूजाच्या सासरी समजावण्यासाठी गेले असता उलट तिचा नवरा वैभव, सासरे मोहनदास, दीर केशव यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली। तुमची खानदान अशीच आहे का असे बोलून त्यांचा उपमर्दक केला होता। त्यानंतर त्यांनी पूजाला जास्त त्रास द्यायला सुरू केल्यामुळे तिच्या माहेरच्या लोकांना आता पूजाची चिंता वाटू लागली। पूजाचे मामा समाधान बोईटे हे 3-4 वेळेस पूजाच्या सासरी गेले आणि पूजाला त्रास देऊ नका असे त्यांनी समजावले, तरीही पूजाचा त्रास काही कमी झाला नाही। सुमारे 3 महिन्यापूर्वी पूजाची जाऊबाई रुपालीने कुरापत काढून पूजासोबत भांडण केले। त्या भांडणात रुपालीने पूजाच्या नवऱ्याचे कपडे फाडून टाकले। तेव्हा माझ्या नवऱ्याचे कपडे का फाडले असे ती बोलली असता रुपालीने तिला जिन्यावरून फरफटत खाली ओढून आणले आणि मारहाण केली। तिची सासू लताबाईने रुपालीची बाजू घेऊन पूजाला शिवीगाळ केली। या घटनेची माहिती तिने माहेरी दिली तेव्हा माहेरचे लोक तिच्या काळजीने व्यथित झाले। दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी पूजा रक्षाबंधन सणासाठी माहेरी कानमंडाळी गावी आली। तेव्हा तिने माहेरच्या लोकांना सांगितले, माझ्या सासरचे लोक मला म्हणतात की तुझे लग्न होऊन 2 वर्ष झाली तरी तुला मूळबाळ होत नाही, त्यामुळे ते मला त्रास देतात। त्यावेळी माहेरच्या लोकांनी तिची कशी तरी समजूत घालून तिला सासरी पाठवले। मूलबाळ होत नाही, तू वाजोंटी आहे असे सतत तिला टोचून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सर्वजण तिला त्रास देऊ लागले। तरीही ती जीव मुठीत घेऊन त्या घरात नांदत होती आणि नशिबाला दोष देत जगत होती। पूजाची सासू राजूबाईने पूजाच्या वडिलांना फोन करून भांडण केले। तुमची मुलगी करंटी आहे, ती वांजोटी आहे, तिच्यावर आम्ही खूप पैसे खर्च केले तरी पण तिला मूलबाळ होत नाही। हा छळ काही थांबत नव्हता, यातून काहीतरी बरे वाईट होते की काय असे पूजाच्या माहेरच्यांना वाटत होते। अखेर त्या लोकांना
ज्याची भीती वाटत होती तशीच घटना घडली. दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पूजाचा भाऊ अभिजित हा कानमंडाळे गावी असताना त्याचा मामा समाधान बोयटे यांनी फोनवरून त्याला सांगितले की पूजा विहिरीत पडली आहे, तिला मनमाड येथील रुग्णालयात नेले आहे. तेव्हा अभिजितने लागलीच दाजी वैभव आणि त्याच्या वडिलांना फोन केला, पण त्यांनी त्याचा फोन उचलला नाही. तेव्हा अभिजितने घरी ही माहिती दिली आणि तो मोटारसायकलने लगेच मनमाड येथील शासकीय रुग्णालयात आला असता त्याला पूजा मयत झाल्याचे दिसले. अभिजितने जवळ जाऊन तिचा मृतदेह पाहिला असता पूजाला कोणत्या तरी धारदार हत्याराने मारहाण केल्याने तिच्या डोक्याला, कपाळावर, मानेवर, उजव्या कानामागे गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याच्या दिसून आल्या. तसेच तिच्या शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्याचे त्याला दिसले. तिच्या शरीरावर खरचटल्याच्या निशाण्या व वरखडे पडले होते. तिच्या मृतदेहाजवळ तिचा नवरा अथवा सासरचे कुणीही लोक उपस्थित नव्हते. पोलिसांनी पूजाच्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पूजाच्या नातेवाईकांनी पूजाच्या सासरीच तिच्यावर अंत्यसंस्कार केला. अभिजित कैलास गवळी वय 23 याने चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. माझी बहीण पूजाच्या चारित्र्यावर संशय घेऊन व तिला मूलबाळ होत नाही या कारणावरून तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच कोणत्या तरी धारदार हत्याराने तिला मारहाण करून गंभीर जखमा करून ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह त्यांच्याच घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात फेकून दिला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार नवरा वैभव मोहनदास आहेर, सासरे मोहनदास नारायण आहेर, सासू राजूबाई उर्फ लताबाई आहेर, दीर केशव मोहनदास आहेर आणि जाऊबाई रुपाली केशव आहेर यांच्या विरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न तिच्या सासरच्या लोकांनी केला, मात्र तिच्या शरीरावरील गंभीर जखमा सत्य परिस्थिती सांगून गेल्या आहेत. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर अधीक्षक बाजीराव महाजन हे गुन्ह्याचा तपास करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.